श्री स्वामी समर्थांचे जीवनाचे कल्याण करणारे असे अद्भुत उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःच्या तळहाताचे दर्शन घ्यावे, यामुळे दिवस शुभ जातो। घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। दररोज तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। घरात सतत भांडणे होत असतील तर रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळावा। अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मकता दूर होते। गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात। पिंपळाच्या झाडाला शनिवारी पाणी घातल्याने पितृदोष आणि शनिदोष कमी होतो। देवापुढे दिवा लावताना तो नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा। घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे सुखसमृद्धीसाठी उत्तम असते। दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हटल्याने भीती आणि संकट दूर होते। स्वयंपाक करताना पहिली चपाती गायीसाठी काढावी, यामुळे अन्नात बरकत होते। कुलदेवतेचा फोटो घराच्या मुख्य देवघरात मध्यभागी असावा। शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा अन्नदान केल्याने शनीची कृपा लाभते। रोज गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते। घराच्या उंबरट्यावर संध्याकाळी दिवा लावल्याने लक्ष्मीचे आगमन होते। दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये, यामुळे आरोग्य बिघडते। कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते। पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे किंवा ऐकणे अत्यंत शुभ असते। घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा कुंडी ठेवल्याने धनलाभ होतो। संकष्टी चतुर्थीला गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्याने सर्व कार्य सिद्धी होते। जेवणापूर्वी देवतेचे स्मरण केल्याने अन्नाचे पोषण पूर्ण मिळते। रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र वाचल्याने शांत झोप लागते। सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या कलशाचाच वापर करावा। घरातील गोष्टींच्या जाळ्या वेळोवेळी काढाव्यात, यामुळे राहूचा दोष लागत नाही। दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा पांढरी मिठाई अर्पण करा। पांढरा शुभ्र शंख घरामध्ये ठेवणे आणि वाजवणे, यामुळे वास्तुदोष दूर होतो। अमावस्याच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी। शिंक किंवा जांभई आल्यावर विष्णू किंवा राम असं नाव घ्यावं। गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे गुरुग्रहासाठी शुभ असते। घराच्या भिंतीवर देवांचे फाटलेले फोटो लावू नका, ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा। कोणत्याही मंत्राचा जप करताना नेहमी जपमाळीचा वापर करावा। शक्यतो तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी। प्रवासाला निघताना दधी वामन स्तोत्राचा जप केल्याने प्रवास सुखकारक होतो। तिजोरीमध्ये एक छोटी सुपारी आणि लाल कपड्यात बांधलेले नाणे ठेवावे। कावळा किंवा कुत्र्याला अन्न दिल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो। तुळशीची पाने कधीही रविवारी किंवा एकादशीला तोडू नये। देवाऱ्यात नेहमी 2 दिवे न लावता एकच दिवा किंवा अखंड नंदादीप लावावा। घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मानसिक बळ मिळते। घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो आणि नकारात्मकता नष्ट होते। संकटाच्या वेळी व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने मार्ग सापडतो। मंदिरातून परतताना कधीही लगेच हातपाय धुवू नये, थोडा वेळ शांत बसावे। घराच्या छतावर कचरा किंवा जुन्या वस्तू साठवू नका। बुधवारी गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने अडलेली कामे पूर्ण होतात। शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढतं। घरच्या देवघरात देवांची मूर्ती 6 इंचापेक्षा मोठी नसावी। दररोज करदर्शन केल्याने हातातील लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णूंची कृपा मिळते। गरिबांना छत्री किंवा चप्पल दान केल्याने राहुकेतू दोष कमी होतो। घरामध्ये शाळीग्रामची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो। कोणत्याही शुभ कार्याला जाताना दही साखर खाणे शुभ मानले जाते। घराच्या पश्चिमेला पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था ठेवावी। रोज ओम या अक्षराचा उच्चार केल्याने मनाला शांती मिळते। देवाला वाहिलेली फुले सुकण्यापूर्वी काढून टाकावीत। घरामध्ये गुगळ किंवा लोभांचा धूप फिरवल्याने हवा शुद्ध होते। सोमवारी शंकराला बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग पिंडीवर ठेवावा। घरातील कचरा कधीही ईशान्य कोपऱ्यात साठवू नका। रोज सकाळी 10 मिनिटे स्तोत्र पठण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते। देवघरातला दिवा विझल्यावर लगेच पुन्हा लावू नये,
दिवा पुन्हा स्वच्छ करून लावावा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः अवश्य म्हणावं. आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने नशिबाची साथ मिळते. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.